नमस्कार. विद्या वाचस्पती शंकर वासुदेव अभ्यंकर लिखित समर्थ रामदास हे पुस्तक आपण वाचत आहोत. समर्थांची मनाची शते या भागातला पुढचा भाग आज आपण वाचायला घेतो आहोत. परमार्थासाठी सद्गुरूची कृपा अपरिहार्य. परमार्थाची वाटचाल सद्गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय अशक्यच असते. स्वतः समर्थांसारखे स्वयंभू अपवाद होत, परंतु या विषयाबाबत समर्थांनी दिलेला इशारा मात्र ध्यानात घेण्यासारखा आहे. सद्गुरू म्हणजे गल्लीबोळातला बुवा नव्हे. स्वार्थासाठी अज्ञानी जनांना लुबाडण्याची बुवाबाजी करणाऱ्यांना समर्थांनी सणसणीत थपडा दिले आहेत. समाजात लक्ष कोटी गुरु म्हणजे बुवाबाजी करणारे असतात. त्यांच्याजवळ अनंत प्रकारचे उपासना मंत्र असतात, परंतु अशा ढोंगी गुरूंचे अंतरंग मात्र वासनांनी भरलेले असते. त्यापोटी ते अनेक विपरीत आणि विकृत क्रिया करतात. कल्पित व सत्य धातमाता यांचे मिश्रण करून वाटेल ते सांगतात. त्यांचे हे सगळे करणे व्यर्थ असते, कारण आपल्या भक्ताला ईश्वर दर्शन करण्याचे व मुक्ती म्हणजेच मोक्ष देण्याचे सामर्थ्य अशा ढोंगी गुरुजवळ नसते. चेटूक म्हणजे विपरीत क्रिया करणारा व त्याद्वारे समाजाला फसवणारा, समाजाकडून पैसे उकळणारा म्हणजे द्रव्याची लालसा असणारा, सज्जनाची निंदा करणारा, त्यांचा मत्सर करणारा, भक्तिहीन, मदोन्मत्त, व्यसनाधीन, आपल्या संगतीने दुसऱ्याचे अहित करणारा असा ढोंगी बुवा सद्गुरू वा साधू वा संत असूच शकत नाही. जो आत्मज्ञानी असतो तोच खरा साधू असतो, तोच सद्गुरू होय. अंतरंगात वासना असलेला बुवा क्रियाशून्य असतो, मात्र व्यर्थ वायफळ बडबड मात्र उदंड करतो. हा सद्गुरू असूच शकत नाही. हे मना, तो जसा बोलतो म्हणजे ज्याचे बोलणे आत्मज्ञानयुक्त असते, त्याप्रमाणेच ज्याचा सदाचार असतो असा सद्गुरू तू शोध. अवैध मार्गाने पैसा मिळवून स्वतःचे श्रीमंत आश्रम थाटून एअर कंडिशन अध्यात्म सांगणारेही बुवा होत. असल्या बुवांच्या अनैतिक कृत्यांचा पाढा आपण वृत्तपत्रात अनेकदा वाचतोही. या सर्वांहून सद्गुरू वेगळा असतो. दासबोधाचे विवेचन करणाऱ्या दुसऱ्या प्रकरणात आपण सद्गुरूची सर्व वैशिष्ट्ये सांगोपांग पाहिली आहेत. सद्गुरू विवेकरूपी अंचन डोळ्यात घालून शिष्यांना सत्पथ दाखवतात. मनाला विवेकाने जिंकावे कसे ते शिकवतात. समाधान ते सज्जनाचेनी योगे हे समर्थांचे सांगणे आहे. देहबुद्धीची आत्मबुद्धी सज्जनांच्या संगतीतच होते. सद्गुरू कृपेने संसाररूप महादुःख जिंकता येते. अद्वैताच्या आत्मसाक्षात्कारासाठी तळमळणारा खरा सत्शिष्य काय म्हणतो पहा. हे गुरुराया, मला संसारातून सोडवा. पुण्यपापाचा नाश करून अखंड सुख मला मिळवून द्या. दयाळा दीनबंधो, मी आपली कास धरली आहे, तर कृपा करून या दीनदासाचे रक्षण करा. त्वमपद आणि तत्पद मी काही जाणत नाही. आपण शिकवाल तेच एक ध्यान मी जाणतो. सर्व व्याप आणि खटाटोप सोडून देऊन त्रिकाळी आपल्याच चरणाकडे मी दृष्टी लावली आहे. मला जपाला जायचे नाही की तपाला जायचे नाही, काशीला जायचे नाही आणि गयेलाही जायचे नाही. सद्गुरूचे चिंतन सोडून कुठेच जायचे नाही. आपल्याच चरणाकडे सदैव दृष्टी ठेवून मी राहिलो आहे. सज्जनांची संगती मिळणे हा पारमार्थिक लाभ झाला, पण तो दुर्मिळ असतो. अहंकार जिंकून, देहबुद्धी टाकून, वासनांना सोडून संत संगतीचे सुख मिळवायचे असते. समर्थांनी सदा संगती सज्जनाची धरावी, धरी रे मना संगती सज्जनाची असाच उपदेश केला आहे. अज्ञानामुळे मीच देह आहे असा दृढ निश्चय होतो. तो माणूस देहाच्या पलीकडील आत्महित साधू शकत नाही. मी देह आहे ऐवजी मी आत्मा आहे असे समजावे, पण त्यासाठी सदैव सज्जनांची संगती धरावी. मनात कल्पना करीत असलेला इंद्रियविषय सोडून द्यावा. निर्गुण असा देव ओळखावा. मनाने केलेली कल्पना कल्पनेनेच नाहीशी करावी. यासाठी सदैव सज्जनाची संगती धरावी. माणूस देहाचे आणि प्रपंचाचे सारखे चिंतन करत राहतो. त्यामुळे त्याच्या अंतःकरणात प्रपंचाचा लोभ दृढ होत जातो. हरिचिंतन करताना माणसाने मुक्तिरूपी पत्नीला वरावे हे साधण्यासाठी सज्जनांची संगती धरावी. या देहाबद्दलचा अहंकार विस्तारत जाऊन पुढे माझी पत्नी, माझे पुत्र, माझे मित्र इत्यादीमध्ये त्याचे मन गुंतून पडते.
पण ही भ्रांती निश्चयपूर्वक नाहीशी करावी, म्हणजे पुन्हा जन्मास येण्याची चिंता हरण होईल. पण हे साधण्यासाठी जाणीवपूर्वक सज्जनाची संगती धरावी. शाश्वत अशा आत्मवस्तूबद्दल मनाची निस्संशय भावना करावी. समर्थ म्हणतात की त्याबाबतचा संदेह पूर्ण सोडून द्यावा. प्रत्येक क्षण सार्थकी लावावा. पण त्यासाठी सज्जनाची संगती धरणे आवश्यक आहे. मनाचे श्लोक 163 ते 167. संतांच्या संगतीत उपरती घडते. आत्मोन्नतीसाठी दृढनिश्चय होतो. परमार्थाच्या आनंदाचे सुख साधकाला उलगडू लागते. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, असा उपदेश समर्थांनी केला आहे. कर्म, योग, ज्ञान व अन्य कोणताही मार्ग समर्थ सांगत नाहीत. उलट भक्तिपंथाने जाण्यास सांगतात. भक्तियोगात, भक्तिपंथात कोवळीक आहे. त्यात कर्तव्य कठोरता, देहदंडता व तर्क कर्कशता नाही. देवांचा देव असलेल्या श्रीरामाची भक्ती करण्यास समर्थ सांगतात. राघवाची भक्ती. श्रीराम हा असा समर्थ देव आहे की तो आपल्या दासाची, भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही. अनेक दाखले देऊन समर्थांनी राघवाची थोरवी सानंद गायली आहे. दीन दुबळ्यांचा कैवारी, कोदंडधारी असा हा प्रभू रामचंद्र. त्याला समोर पाहताच प्रत्यक्ष यमाला सुद्धा कापरे भरते. म्हणून पुढील वचन अगदी निश्चितपणे सत्य समज. म्हणजे रामाबद्दल अभिमान बाळगणाऱ्या भक्ताचा राम आपलेपणाने सांभाळ करतो. कधीही उपेक्षा करत नाही. किंवा दासाबद्दल अभिमानी असा राम दासाची कधीच उपेक्षा करत नाही. प्रभू रामचंद्राच्या पायातील तोडर त्याच्या भक्तरक्षणाच्या प्रतिज्ञेची ग्वाही देत असतात. त्यांच्या डोक्यावर रामचंद्र आपला धनुष्यदंड जोराने मारतो, म्हणजे त्यांचा नाश करतो. श्रीरामाने अयोध्यापुरीतील सर्व लोकांना विमानातून वैकुंठाला नेले, त्यांना मुक्तिमार्ग दाखवला. असा हा दासाभिमानी राम आपल्या दासाची कधीच उपेक्षा करत नाही. समर्थ परमेश्वराच्या दासाकडे वक्रदृष्टीने पाहेल असा या जगामध्ये कोण आहे? कोणीच नाही. त्रैलोक्यामधील लोक ज्याच्या चरित्राचे वर्णन करतात असा दासाभिमानी श्रीराम आपल्या भक्ताची कधीच उपेक्षा करत नाही. मनाच्या श्लोकातील हा श्लोक अतिशय प्रसिद्ध आहे. सर्व देवांवर महासंकट आले तेव्हा भगवान रामचंद्राने त्यांना त्यातून सोडवले. रावणाने सर्व देवांना बंदिवान केले तेव्हा रामाने त्यांना सोडवले. असा हा श्रीराम पराक्रमाने, बळाने, सर्व गुणांनी आगळा वेगळा आहे, श्रेष्ठ आहे. शंकर म्हणजे शूळपाणी आणि पार्वती म्हणजे शैलजा ज्यांचे नित्य स्मरण करतात असा दासाभिमानी राम आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही. श्रीरामांनी शिळा होऊन पडलेल्या अहल्येला मुक्त केले. प्रभूचा पदस्पर्श होताच ती दिव्य गतीला प्राप्त झाली. ज्यांचे वर्णन करताना प्रत्यक्ष वेग देखील थकून गेले असा दासाभिमानी श्रीराम आपल्या दासाची कधीही उपेक्षा करत नाही. भगवंताने लीलेने ही सृष्टी निर्माण केली. त्यात मेरू म्हणजे त्रैलोक्याला आधारभूत असा पर्वत आणि मांदार म्हणजे समुद्र मंथनाच्या समयी रवी म्हणून वापरलेला पर्वत असे पर्वत आहेत. चंद्र, सूर्य, तारे, मेघमाला हे आहेत. तसेच ही अफाट सृष्टी आहे. तोपर्यंत परमेश्वराचे 2 दास म्हणजे हनुमान आणि बिभीषण हे चिरंजीव राहणार आहेत. असा हा दासाभिमानी राम आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही. रामरूप म्हणजे प्रत्यक्ष भगवंत हा खरे तर आपली कधीच उपेक्षा करत नाही, पण सामान्य जीवाला, माणसाला त्याबद्दल खात्री वाटत नाही. भक्ताचा सारा भार मी माझ्या मस्तकी घेतो अशी अनेक वचने भगवंत पुराणात बोलले आहेत. असा हा दासाभिमानी राम आपल्या दासाची कधीच उपेक्षा करत नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये ईश्वर आहे असा आस्तिक्य भाव दृढ होतो, त्याच्या मनात ईश्वर त्याप्रमाणे अधिक प्रगट होतो. अशा अनन्य भक्तास तो धनुष्यधारी श्रीराम सदैव रक्षतो. असा हा दासाभिमानी राम दासाची कधीच उपेक्षा करत नाही. देव सदा सर्वदा आपल्या जवळच असतो, पण कृपाळूपणे कधीतरी आपल्या धैर्याची अगदी थोडी कसोटी पाहतो. मात्र आपल्याला ते जास्त वाटते. हा सुखस्वरूप, आनंदमय आणि कैवल्य प्राप्ती करून देणारा असा हा दासाभिमानी राम आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही. भक्त कसोटीला उतरला तरच ईश्वर कृपा करतो. चक्रवाक पक्षी विरहामुळे रात्रीच्या अंधारात ओरडत असतात. मार्तंड म्हणजे सूर्य उगवला की एकत्र येतात.
विरहाच्या संकटात असताना सूर्य जसा मदतीला धावून येतो, त्याचप्रमाणे भक्त संकटात असताना स्वामी भगवंत त्याला वाचवण्यासाठी स्वतः संकटात उडी घेतात. असा हा जीवनाच्या नगाऱ्यावर हरिभक्तीचा प्रहार गरजून सांगतो आहे की हा दासाभिमानी राम आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही. नुपेक्षी कदा राम दासाभिमानी हे पालुपद असलेल्या वरील 10 श्लोकात प्रभू रामचंद्रांची भक्ती का करावी त्याचे रहस्य समर्थांनी उलगडले आहे. राम हा पतितांचा उद्धार करणार आहे, भक्तांचा भार आपल्यावर घेणार आहे, म्हणून राघवाची भक्ती करण्यासाठी समर्थ आग्रहाने सांगतात. रामचंद्राचा भक्त रामचंद्रा इतका सशक्त आणि समर्थ असतो. रामचंद्र केवळ भक्तांनाच नव्हे तर देवांनाही महासंकटातून सोडवतो. श्रीरामाची थोरवी वर्णन करताना समर्थ म्हणतात, विठोने शिरी वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यासरे त्यासी नेणा, निवाला स्वये तापसी चंद्रमोळी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी. प्रत्यक्ष विठ्ठलाने ज्या देवादिदेव शंकराला आपल्या मस्तकी धारण केले, त्या शंकरालाही श्रीरामाचा ध्यास लागला आहे हे तुम्ही जाणत नाही. स्वतः मोठा तपस्वी असलेला शांत असा चंद्र मस्तकावर धारण केलेला श्री शंकर शेवटी रामनामाने शांत झाला. माणसाचा अंतकाळ जवळ आला तर रामच त्याला सोडवतो. अंबरीश राजाला दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे फार कष्ट झाले, पण त्या भगवत भक्ताला त्या शापातून सोडवण्यासाठी भगवंताने आनंदाने जन्म घेतला, गर्भवाससुद्धा सोसला. तसेच उपमन्यूने भगवंताची मनापासून प्रार्थना केल्यावर त्याला क्षीरसागर बक्षीस दिला. तात्पर्य, देव भक्ताची उपेक्षा कधीच करत नाही. तो भक्तांचा कैवारी आहे. ध्रुव बिचारा दीनवाणा लहान बालक होता. त्याने परमेश्वराजवळ करुणेची याचना केली तेव्हा भगवंताने त्यास दर्शन दिले. इतकेच नव्हे तर भक्तीची खाण असलेल्या त्याला तारांगणामध्ये चिरंजीव असे ध्रुव ताऱ्याचे स्थान दिले. तात्पर्य, भक्ताचा कैवारी असा भगवंत भक्ताची कधीच उपेक्षा करत नाही. ध्रुवाची कथा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरक व मार्गदर्शक आहे. गजेंद्र नावाचा बलवान हत्ती पाण्यात उतरला असता मगराने त्याचा पाय घट्ट पकडला. मगराबरोबर युद्ध करून तो थकला व व्याकुळतेने त्याने संकटकाळी परमेश्वराला साद घातली. त्याच्यासाठी भगवंत धावत आला. त्याने तेथे उडी घेतली व मगरावर सुदर्शन चक्र सोडून त्याचे प्राण वाचवले. म्हणजेच देव भक्ताचा कैवारी आहे, तो भक्तांची उपासना करत नाही. मनाचे श्लोक 116 ते 118. अंबरीश हा प्रशुश्रकाचा पुत्र व इक्ष्वाकूपासून 28व्या पिढीत निर्माण झालेला राजर्षी होता. महाभारत, भागवत आणि हरिवंशाने मात्र त्याला नाभागाचा पुत्र म्हटले आहे. चक्रवर्ती सम्राट असूनही या राजाने संसाराची नश्वरता जाणली होती. त्यामुळे तो विष्णुभक्त झाला. त्याने मरुभूमीत अश्वमेघ यज्ञ केल्यावर तिथे सरस्वती नदी वाहू लागली. एकदा त्याने महाव्रत केले. द्वादशी होती. प्रसादासाठी दुर्वास ऋषीही आले होते, पण यमुनेवर स्नान करून दुर्वास तिथेच ध्यानाला बसले. पर्वकाळ, मुहूर्त वेळ टाळते आहे असे पाहिल्यावर अंबरीशाने केवळ पाण्याची आपोषणी घेतली. दुर्वास संतापले. आपल्या जटेतून केस काढून एका भयानक कृत्याला निर्माण करून अंबरीशावर सोडले. आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी विष्णूने सुदर्शन चक्र टाकले. ती कृत्य जळून भस्म झाली. आता सुदर्शन चक्र दुर्वासांच्या मागे लागले. दुर्वास धावले ते ब्रह्मा, विष्णू, महेशाकडे. पण तिघांनीही आपली असमर्थता व्यक्त केल्यावर दुर्वास अंबरीशाला शरण गेले. अंबरीशाने प्रार्थना केल्यावर सुदर्शन चक्र शांत झाले. विष्णूने दुर्वासांचा सगुणावतार धारण करण्याचा शापही स्वीकारला, पण आपल्या भक्तवत्सलतेने विष्णूने म्हणजे रामाने भक्ताचे म्हणजे अंबरीशाचे रक्षण केले. उपमन्यू हा थोर ब्रह्मवेत्ता ऋषी होऊन गेला. त्याच्या वडिलांचे नाव व्याघ्रपाद, त्यामुळे त्याला उपमन्यू वयाघ्रप्रात म्हणून ओळखले जाते. घरी 18 विश्वे दारिद्र्य होते, त्यामुळे त्यांनी कधी दूधही प्यायले नव्हते. एकदा पवित्रात्मा ऋषींच्या आश्रमात गेल्यावर त्याला प्रथमच दूध प्यायला मिळाले. घरी येऊन तो आईला म्हणाला, आई मला दूध दे. आईने नेहमीप्रमाणे पाण्यात पीठ घालून त्याला दिले, पण उपमन्यूने ते नाकारले. आईने त्याला मांडीवर घेऊन करुणेने भिजलेल्या स्वरात सांगितले, बाळा आपण खूप गरीब आहोत. कंदमुळे सेवन करून आपण जगतो. तुला खूप दूध हवे असेल तर भगवान शंकरांना शरण जा.
उपमन्यूने दीर्घ तपश्चर्याने शंकरांना प्रसन्न करून घेतले. शंकरांनी त्याला अक्षय तारुण्य व अग्निसमान तेज दिले. शिवाय त्याला क्षीरसागर दिला. ध्रुवाची कथा आता सर्वश्रुत आहे. उत्तानपाद राजाला सुरुची आणि सुनीती वा सुनृता अशा 2 पत्नी होत्या. दोन्ही राण्यांना अनुक्रमे उत्तम व ध्रुव असे पुत्र होते. एकदा उत्तानपाद राजा उत्तमाला मांडीवर घेऊन बसला होता. ध्रुवालाही वडिलांच्या मांडीवर बसायचे होते. पण सुरुचीने म्हणजे सावत्र मातेने ध्रुवाला बसू तर दिले नाहीच, पण त्याचा अपमान करून हाकलले. उत्तानपादाचे सुरुचीवर अधिक प्रेम असल्यामुळे तो गप्प बसला. हे ध्रुवाच्या मनाला फार लागले. तेव्हा आईने म्हणजे सुनीतेने त्याला महाविष्णूच्या प्राप्तीसाठी तप करण्यास सांगितले. नारदांच्या मार्गदर्शनाखाली तप करून ध्रुवाने महाविष्णूला प्रसन्न करून घेतले. महाविष्णूने त्याला आढळपद दिले. त्याला ध्रुवलोक वा ध्रुवतारा म्हणतात. त्रिकूट पर्वतातील हत्तीचा नायक असलेला गजेंद्र एकदा पाणी पिण्यासाठी जलाशयात उतरला. एका मगरीने त्याचा पाय पकडला. सुटकेचे प्रयत्न अयशस्वी झाल्यावर शेवटी गजेंद्राने विष्णूचा धावा केला. विष्णू त्वरित धावून आला. सुदर्शन चक्र टाकून त्याने मगरीला मारले व गजेंद्राची सुटका केली. हा गजेंद्र पूर्वजन्मी पांड्यवंशीय इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. पण अगस्त्य ऋषींच्या शापामुळे हा गजेंद्र झाला होता. आता त्याचा उद्धार होऊन त्याला त्याचे मूळ रूप पुन्हा प्राप्त झाले. याला गजेंद्र मोक्ष म्हणतात. अजामिळ हा शास्त्रसंपन्न ब्राह्मण होता. पुढे त्याचे अधःपतन झाले. एका दासीबरोबर तो राहू लागला. त्याला 10 पुत्र झाले. सगळ्यात धाकटा नारायण नावाचा होता. अजामिळ वृद्ध झाल्यावर त्याला मृत्यू दिसू लागला. घाबरलेल्या अजामिळाने आपल्या नारायणाला आर्त हाक मारली. त्यात इतकी आर्तता होती की प्रत्यक्ष परमेश्वर नारायण धावून आला आणि त्याने अजामिळाचा उद्धार केला. याचा अर्थ असा नव्हे की आयुष्यभर पापे करून शेवटी परमेश्वराला हाक मारावी. पण अजामिळाला उपरती होऊन त्याने अशी साथ घातली की स्वतः परमेश्वरच धावला. हृदयात भक्ती जागली तर परमेश्वर दुराचारी मानवाचाही उद्धार करतो, हा भावार्थ. गीतेतही सांगितले आहे. अपिछेद सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा. जर कोणी एखादा अतिशय दुराचारीही अनन्य भावाने माझा भक्त बनून मला निरंतर भजत असेल तर तो साधूच समजला पाहिजे, कारण तो यथार्थ निश्चयी पुरुष आहे. या सर्व उदाहरणांचा भावार्थ एवढाच की परमेश्वर म्हणजे श्रीराम भक्तवत्सल आहे. तो भक्तांना पावतो, त्यांचे रक्षण करतो. समर्थ म्हणतात, आता परमेश्वराच्या दशावताराचे वर्णन समर्थ करतात. विधी म्हणजे ब्रह्मदेवासाठी भगवंत झपाट्याने मासा हा पहिला अवतार बनला. तसेच कासवाचे रूप म्हणजे दुसरा अवतार घेऊन त्याने पाठीवर पृथ्वी तोलली. दैत्यांनी पृथ्वीला समुद्रात बुडवण्याचे ठरवले तेव्हा लोकांच्या रक्षणासाठी त्याने क्षुद्र योनीत म्हणजे वराहाचे रूप तिसरा अवतार घेतले व पृथ्वीला वाचवले. हा परमेश्वर भक्तांचा कैवारी आहे. तो भक्तांची उपेक्षा करत नाही. प्रल्हाद हा महान भक्त. त्याचा जेव्हा छळ झाला तेव्हा त्याच्यासाठी भगवंत नृसिंह म्हणजे चौथा अवतार बनला. त्याच्या अंगातून विशाल ज्वाळा बाहेर पडत होत्या. त्यामुळे त्याच्याजवळ कोणी जाऊ शकले नाही. तात्पर्य, भक्तांचा कैवारी देव भक्तांची कधीच उपेक्षा करत नाही. बलिराजाने 99 यज्ञ पूर्ण केले तेव्हा इंद्र घाबरून परमेश्वराची कृपा भक्ता झाला. तेव्हा तो वज्रधारी चक्रधारी भगवंत त्याच्यासाठी वामन म्हणजे 5वा अवतार झाला आणि 3 पावलात पृथ्वी आकाश पाताळ व्यापले. ब्राह्मणांसाठी त्या धनुर्धारी परमेश्वराने भार्गव म्हणजे परशुरामाचा हा 6वा अवतार घेतला. देव भक्तांचा कैवारी आहे. तो भक्तांची उपेक्षा करत नाही. अरण्यात मार्गक्रमण करत असताना सती अहल्येचा श्रीरामाने हा 7वा अवतार उद्धार केला. रावणाने बंदिवासात टाकलेल्या देवांना त्यानेच नंतर सोडवले. त्यासाठी रणवाद्य वाजवून त्याला आपले सामर्थ्य वापरावे लागले. तो राम भक्तांचा कैवारी आहे. भक्तांची तो कधीच उपेक्षा करत नाही. त्या द्रौपदीने हाक मारली तेव्हा सर्व सोडून तो तिच्या रक्षणाला श्रीकृष्ण रूपाने म्हणजे 8वा अवतार धावून आला. कलियुगात त्याने काही काल मौन व्रत म्हणजे 9वा अवतार धारण केले. असा हा भक्ताभिमानी परमेश्वर भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही. अनाथ आणि दीनजनासाठी भगवंत जन्म घेतो. पुढे कलंकीच्या रूपाने हा 10वा अवतार देव अवतार घेणार आहेत.
त्या भगवंताचे वर्णन करता करता वेदही दमले असा हा भक्तांचा कैवारी भगवंत भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही. समर्थांनी यात दशावताराचे वर्णन केले आहे. दशावतार सर्वश्रुत आहेतच, त्यांचे विवेचन करण्याची आवश्यकता नाही. समर्थांच्या विवेचनाप्रमाणे हे सगळे अवतार म्हणजे राघवाचीच विविध रूपे आहेत. राघवाच्याच विविध आविष्कारांनी भक्तांना नित्य तारले आहे. परंतु नवसासाठी प्रत्यक्ष देवाचा व्यापार करणारा भक्त परमेश्वराला आवडत नाही. देवाला कोणता भक्त आवडतो आणि कोणत्या भक्ताचे रक्षण श्रीराम करतात याचे मार्गदर्शक विवेचन समर्थांनी केले आहे. ते करताना समर्थांनी अंबरीष, उपमन्यू, ध्रुव, गजेंद्र, अजामेळ, इंद्र व दशावतार यांची उदाहरणे दिली आहेत. शिवाय नामस्मरणाचा आध्यात्मिक व पारलौकिक गोमटा परिणामही समर्थ इथे उलगडतात. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.